नमस्कार. संवाद ॲट डॉन स्टुडिओमध्ये मी दीपा पुरोहित आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आजकाल मुलांचं एज्युकेशन प्लॅनिंग, करिअर प्लॅनिंग हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आहे. आज याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार व्यक्तिमत्व श्री मकरंद भट आपल्यासोबत आहेत. मकरंद भट यांचा परिचय मी आपल्याला थोडक्यात करून देते. मकरंद भट म्हणजे एक अष्टपैलू व्यक्ती, विविध कौशल्यांचा खजिना आणि इतरांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याची अविचल आवड असलेली व्यक्ती. एक महत्त्वाकांक्षी लेखक म्हणून त्यांचा प्रवास वाचकांना हृदयाला भिडणाऱ्या कथा सांगण्यात दिसतो, ज्यात ते शब्दांची शक्ती वापरून जगाला अनोख्या दृष्टिकोनातून विचार करायला प्रवृत्त करतात. ग्लोबल एज्युकेशन आणि करिअर ॲडव्हायझरीच्या क्षेत्रात मकरंद भट सुमारे 13 वर्षांपासून मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत आणि 1900पेक्षा अधिक विद्यार्थी कुटुंबांना त्यांनी शैक्षणिक मार्गदर्शन प्रदान केले आहे. त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून ते विद्यार्थी आणि पालकांना जागतिक शिक्षण व करिअरच्या जटिल लँडस्केपमध्ये सक्षमपणे मार्गदर्शन करतात. त्यांच्या सल्ल्यामुळे विद्यार्थी त्यांच्या भविष्याशी संबंधित सर्व निर्णयात माहितीपूर्ण आणि आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतात. पालक प्रशिक्षक म्हणून मकरंद भट पालकांना त्यांच्या मुलांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास मदत करतात. त्यांचे कौशल्य जसे शैक्षणिक सल्लागार म्हणून आहे, तसेच ते गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ एक व्यावसायिक ज्योतिषी म्हणूनसुद्धा कार्यरत आहेत. ॲस्ट्रॉलॉजी विथ ॲनाटॉमी, जेमॉलॉजी, न्यूमरोलॉजी आणि कलर थेरपी हे त्यांचे आवडते विषय आहेत. मकरंद भट यांचा समग्र दृष्टिकोन सर्जनशीलता आणि अंतर्दृष्टीचा समतोल साधून व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आध्यात्मिक प्रवासात प्रगती करण्यात मदत करणे हा आहे. जेव्हा तुम्ही चांगले नियोजन करू शकता तेव्हा संघर्ष का करावा, या तत्त्वज्ञानाचे ते समर्थक आहेत. मला पहिला प्रश्न मकरंद सरांना असा विचारायचा आहे की एज्युकेशन प्लॅनिंग आणि करिअर प्लॅनिंग म्हणजे काय आणि त्यामध्ये काय फरक आहे? आता जेव्हा आपण एज्युकेशन प्लॅनिंग आणि करिअर प्लॅनिंग ह्या बाबतीत जेव्हा विचार करायचा असतो, तेव्हा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. करिअर प्लॅनिंग म्हणजे त्याच्यामध्ये बरेच प्रकार येतात. लोकांना असं वाटतं की करिअर म्हणजे करिअर ॲज अ डॉक्टर किंवा करिअर ॲज अन इंजिनियर ऑर अ चार्टर्ड अकाउंटंट. ते तेवढं सीमित नाही आहे. करिअर प्लॅनिंगमध्ये मुख्य रूपाने जर का पाहायला गेलं तर 3 गोष्टी येतात. एक असतं करिअर टाईप, म्हणजे तुमचं करिअर कुठल्या पद्धतीचं असायला पाहिजे. मग ते करिअर ॲज अ स्ट्रॅटेजी मेकर पण येतं, करिअर ॲज अ इम्प्लिमेंटर येतं. म्हणजे हे 2 मुख्य भाग आहेत त्याचे. मग त्यानंतर येतं की करिअर जे आहे तुमचं त्याचे एरियाज कुठले कुठले आहेत. म्हणजे तुम्ही जॉब म्हणजे करिअर ॲज अन एम्प्लॉई किंवा करिअर ॲज अन एंटरप्रेन्युअर, हे 2 भाग येतात. आणि त्यानंतर मुख्य जे येतं ते की करिअर तुम्ही कुठल्या क्षेत्रात करू शकतात. म्हणजे तुम्ही मार्केटिंगमध्ये करू शकतात, ॲडव्हर्टायझिंगमध्ये करू शकतात, मेडिकलमध्ये करू शकतात, इंजिनिअरिंगमध्ये करू शकतात. असे हे 3 विविध भाग असतात. आणि स्टुडंटचं जे प्रोफाईल आहे ते कुठल्या प्रकाराच्या करिअरला मॅच करतं. म्हणजे करिअर ॲज अ जर का डॉक्टर म्हटलं तुम्ही, ठीक आहे, तर मग तिथे डॉक्टर म्हणजे डॉक्टर म्हणून नोकरी करायची किंवा डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायची, ह्या अशा विविध गोष्टी असतात ज्याचं पहिले प्लॅनिंग करावं लागतं. आणि जोपर्यंत पालकांना ह्या बाबतीची क्लॅरिटी नसते तोपर्यंत एज्युकेशनमध्ये तुम्ही काय करणार हा मोठा प्रश्न असतो. मग एज्युकेशन प्लॅनिंग म्हणजे काय? तर एज्युकेशन प्लॅनिंगमध्ये विविध गोष्टी येतात. म्हणजे तुमचं स्ट्रीम सिलेक्शन येतं, सब्जेक्ट सिलेक्शन येतं, प्रोग्राम सिलेक्शन येतं, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे. अलीकडे बरेच मुलं भारताच्या बाहेर म्हणजे विदेशमध्ये जाऊन किंवा फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन एज्युकेशन घेतात. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं एज्युकेशन प्लॅनिंग. पण आता ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तर पहिले काय करायला हवं?
हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर करिअर जोपर्यंत तुमचं नक्की होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्या प्रकारचं शिक्षण कशा पद्धतीने आणि कुठे घ्यायला पाहिजे ह्याची तुम्हाला क्लॅरिटी मिळत नाही. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी पालकांनीसुद्धा समजण्याची गरज आहे आणि मुलांनीसुद्धा समजण्याची गरज आहे. मकरंद सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एज्युकेशन प्लॅनिंग करणं गरजेचं आहे का, आणि गरजेचं असलं तर ते कशासाठी आहे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की एज्युकेशन प्लॅनिंग महत्त्वाचं आहे का. आता त्यासाठी मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की आपण सगळेजण प्रवासाला कधी ना कधी आपल्या आयुष्यात जात असतो. बरोबर. तर मग प्रवासासाठी आपण सर्वात पहिले काय नक्की करतो? प्रवासाचं स्थळ नक्की करतो. बरोबर की नाही? बरोबर. आणि एकदा का प्रवासाचं स्थळ नक्की झालं की त्यानंतर मग आपण उर्वरित सगळ्या तयारींना लागतो. मग त्याच्यामध्ये हॉटेल बुकिंग, ट्रेन किंवा एअर बुकिंग ते आपण करतो. कपडे कुठले घ्यायचे आहेत आणि हे सगळ्या गोष्टी आपण नक्की करतो. बरोबर. तर आता ह्या दृष्टिकोनात जर का तुम्ही पाहिलं तर प्रवासाचं स्थळ म्हणजे हे तुमचा करिअरची सुरुवात. बरोबर. बरोबर आहे? करिअर प्लॅनिंग. म्हणजे ते करिअर प्लॅनिंग आलं तिथे. आणि जर का तुम्ही त्या प्रवासाची जी तुम्ही तयारी करता ती तुमचं म्हणजे एज्युकेशन प्लॅनिंग. बरोबर. तर जर का आपण एक आठवडा किंवा 10 दिवस, 15 दिवस किंवा 1 महिन्याच्या प्रवासासाठी आपण किती तयारी करत असतो? बरोबर. बरोबर की नाही? म्हणजे एक साधारणपणे एक 15 दिवस किंवा 1 महिन्या आधीपासून आपण तयारी करतो. इव्हन काही ह्याच्यामध्ये तर आपल्याला तिकीट बुकिंगसुद्धा 3 महिने आधी करावं लागतं. बरोबर. तर जर का एक आठवड्याच्या प्रवासासाठी आपण 3 महिन्या आधी तयारी करतो तर एक 30 ते 35 वर्षाच्या करिअरसाठी एज्युकेशन प्लॅनिंग हे म्हणजे जरुरी किती आहे करायला किंवा लागेल? नाही, खरं की नाही? तर एज्युकेशन प्लॅनिंग हे ह्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही दुसरा पण काहीतरी प्रश्न विचारला मला त्याच्या जोडीने की एज्युकेशन प्लॅनिंग गरजेचं का आहे? हां, म्हणजे आता जर का तुम्हाला माहीतच नसलं की तुम्हाला कुठल्या डेस्टिनेशनवर जायचं तर तुम्ही त्याची सुरुवात कशी करणार? खरं की नाही? त्यासाठी. म्हणजे एज्युकेशन प्लॅनिंग ह्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पण मी त्याला दुसरा पण एक दृष्टिकोन देतो. आता पालक म्हटले की आपल्या मुलांच्या एज्युकेशनवर त्यांचा पैसा लागतो, एक वेळ लागतो, एक त्यांचं शैक्षणिक सांगोपान करावं लागतं. आता जेव्हा पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलाच्या चांगल्या करिअरसाठी एवढं काही करतात, बरोबर. राईट? चांगल्यातल्या चांगल्या शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतात, चांगल्या कोचिंग क्लासेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतात, मुलं सांगतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करतात, प्रत्येक प्रकारचे रिसोर्सेस तुम्ही देतात. मग हे तुम्ही कशासाठी करतात? तर हे तुम्ही त्यांच्या चांगल्या करिअरसाठी करतात. बरोबर की नाही? हो. मग आता जर का तुम्ही चांगल्या करिअरसाठी एवढं सगळं करतात मग तो एक प्लॅनिंगचा पार्ट का मिस करतात? बरोबर. बरोबर की नाही? ते होणं आवश्यक आहे. अतिशय आवश्यक आहे. आणि एक त्यातही आणखीन महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण जे पण काही करतो पालक म्हणून तर ते आपण क्लॅरिटीने करतो किंवा नाही. आपल्याकडे पालक म्हणून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपल्याकडे क्लॅरिटी काय आहे? क्लॅरिटी गरजेची आहे. ती क्लॅरिटी गरजेची आहे. म्हणजे जर का तुम्ही ती क्लॅरिटी म्हणजेच प्लॅनिंगची सुरुवात. अच्छा. खरं की नाही? जितकं जास्त चांगलं प्लॅनिंग तितकी जास्त क्लॅरिटी. खरी गोष्ट आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एज्युकेशन प्लॅनिंग हे कसं करायचं आणि त्यासाठीचे महत्त्वाचे टप्पे काय आहेत? आता एज्युकेशन प्लॅनिंग जर का तुम्हाला करायचं असेल तर सर्वात आधी आपल्या मुलाचं पोटेन्शियल काय आहे हे प्रत्येक पालकांना समजून घेण्याची गरज आहे. बरं. जर का तुम्हाला तुमच्या मुलाचं ॲकॅडमिक पोटेन्शियल काय आहे किंवा करिअर पोटेन्शियल काय आहे हे कळालं नाही तर तुम्ही प्लॅनिंग करणारच कसं? पण जेव्हा तुम्ही त्यांचं पोटेन्शियल समजायचं आहे तर इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पालकांसाठी ही आहे की करिअर पोटेन्शियल आणि ॲकॅडमिक पोटेन्शियल ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्या असू शकतात आणि वेगळ्यासुद्धा असू शकतात. बरं. म्हणजे करिअर पोटेन्शियल वेगळं असू शकतं आणि ॲकॅडमिक पोटेन्शियल पण वेगळं असू शकतं. अलीकडे तुम्हाला जर का तुमच्या मुलाचं पोटेन्शियल समजून घ्यायचं असेल
तर विविध प्रकारच्या पोटेन्शियल असेसमेंट हे करण्यात येतं. म्हणजे अकॅडमिक पोटेन्शियल किंवा करिअर पोटेन्शियल असेसमेंट हे करणं गरजेचं आहे. आणि त्याचे बरेच प्रकारचे असेसमेंट हल्ली कुठल्या प्रकारे ते आपण करू शकतो? हां, म्हणजे त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे सर्वात आधी एक प्रोफेशनल एज्युकेशन ॲडवायझर किंवा एज्युकेशन करिअर ॲडवायझर असणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मुलाचं अकॅडमिक पोटेन्शियल असेसमेंट करणं गरजेचं आहे. अच्छा. आणि किंवा करिअर असेसमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला टप्पा असा आहे की तुमच्या मुलाचं पोटेन्शियल समजून घ्या. एकदा का तुम्हाला कळालं की तुमच्या मुलासाठी कुठल्या प्रकारचे करिअर हे उपयुक्त असतील किंवा योग्य ठरतील, ते जेव्हा तुम्हाला कळतं, त्यानंतर तुमचा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे स्ट्रीम सिलेक्शन. अच्छा. आता जर का तुमच्या पण मुलामध्ये याची सुरुवात कधीपासून होते समजा करिअर प्लॅनिंगची? ते पण मी तुम्हाला सांगतो. पण त्याची प्रोसेस अशी आहे की पहिले तुम्ही पोटेन्शियल आयडेंटिफाय करा. पोटेन्शियल एकदा का तुमचं आयडेंटिफाय झालं की त्यानंतर त्या पोटेन्शियलला लक्षात ठेवून मुलांनी कुठली स्ट्रीम घ्यायला हवी. म्हणजे आपल्या नॉर्मली 3 स्ट्रीम्स असतात, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. म्हणजे जर का आता मेडिकलला जायचं असेल तर सायन्स स्ट्रीम घेणं गरजेचं आहे. किंवा इंजिनिअरिंगला जायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला सायन्स स्ट्रीम घेणं गरजेचं आहे. आता एकदा का तुमचं स्ट्रीम सिलेक्शन झालं की मग दुसरा महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आहे सब्जेक्ट सिलेक्शन. आता तुम्ही म्हणाल की स्ट्रीम जर का नक्की झाली तर मग सब्जेक्ट सिलेक्शन इथं कसं येऊ शकतं? तर जर का मुलाला इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल तर ग्रुप ए घ्यावा लागतो, म्हणजे PCM, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. जर का मुलाला मेडिकलमध्ये जायचं असेल तर ग्रुप बी घ्यावा लागतो, म्हणजे PCB, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. राईट. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्शन करावं लागतं. त्यानंतर एकदा का तुमचं सब्जेक्ट सिलेक्शन झालं की त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रोग्राम सिलेक्शन. कुठल्या प्रकारचे प्रोग्राम्स माझ्या मुलाला त्याच्या डिझायर्ड करिअरपर्यंत घेऊन जाऊ शकतं. ह्याचे विविध टप्पे आहेत. आणि हे विविध टप्पे प्रत्येक पालकांनी समजून घेण्याची गरज आहे. बरोबर. आता प्रश्न तुम्ही जो आधी विचारला की ह्याची सुरुवात हे म्हणजे केव्हा करायला हवं, सुरुवात होते. तर मला एक गोष्ट सांगा की कुठल्याही मुलाला त्याच्या डिझायर्ड करिअर म्हणजे त्याच्या पोटेन्शियल करिअरपर्यंत पालक म्हणून तुम्हाला जर का त्यांना घेऊन जायचं असेल तर त्यावर तुम्हाला किती वेळ तुम्हाला पाहिजे. पालक म्हणून तुम्हाला एक इकोसिस्टम बनवावी लागते. म्हणजे मुलाचं नुसतं पोटेन्शियल आयडेंटिफाय करून किंवा त्याच्यावर नुसतं प्लॅनिंग करून चालत नाही. त्यासाठी तुम्हाला एक इकोसिस्टम बनवावी लागते. हां, इकोसिस्टम म्हणजे नेमकं काय, त्याच्याबद्दल? हा एक फारच छान प्रश्न आहे. इकोसिस्टम म्हणजे आपण एक उदाहरणार्थ हे पाहू की तुमच्या मुलाला किंवा मुलीला मेडिकलला जायचं आहे, म्हणजे डॉक्टर व्हायचं आहे. राईट. बरोबर. तर ते डॉक्टर होण्यासाठी फक्त सायन्स स्ट्रीमचं सिलेक्शन किंवा चांगली शाळेमध्ये ॲडमिशन, चांगल्या कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन एवढं पुरेसे नसतं. जर का तुमच्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे तर पालक म्हणून तुम्ही पहिले विचार करतात का की माझं मूल डॉक्टर व्हावं, त्यांनी मेडिसिनमध्ये जावं, त्याला तिथे मेडिसिनमध्ये सक्सेसफुल व्हायला पाहिजे, त्यासाठी मला काय करायचं आहे ह्याची क्लॅरिटी तुम्हाला पालक म्हणून आहे का? ते असणं गरजेचं आहे. ते असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक अकॅडमिक प्रिपरेशन भाग असतो, दुसरं एक इकोसिस्टम असतं ज्याच्यामध्ये घरातलं वातावरण, आईवडिलांचे त्या बाबतीतले विचार, राईट, आईवडिलांचं दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनाला ध्यानात ठेवून त्यांनी मुलासाठी क्रिएट केलेली एक ज्याला म्हणतो ना सपोर्ट सिस्टम, ह्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. म्हणजे नुसतं पालकांनी सांगून देणं की तू आता मेडिसिनला जाऊ शकतो किंवा मुलांनी नुसतं विचार केला की मी मेडिसिनला जाऊ शकतो हे नुसतं पुरेसं नसतं. म्हणजे त्या घरातलं वातावरण तसं वातावरण पाहिजे. घरातलं वातावरण, तुमच्या आजूबाजूचं तुमचं जे सामाजिक वातावरण आहे ते त्या पद्धतीचं. सगळ्यांची फोकस एकाच दृष्टीने
जर झाला झाला तर त्या ह्याच्यामध्ये सक्सेस होण्याचे तुमचे चान्सेस 100% होतात किंवा वाढतात. बरोबर. मला मकरंद सर तुम्हाला असं विचारायचं आहे की एज्युकेशन प्लॅनिंग करण्याची योग्य वेळ कुठली? आता एज्युकेशन प्लॅनिंग करण्याची योग्य वेळ माझ्या दृष्टिकोनातून ही पालकांनी नक्की करावी. कारण असं आहे की सर्वात पहिलं म्हणजे पालक म्हणून तुम्हाला किती आधीपासून हे कळायला पाहिजे की तुमच्या मुलाचं करिअर पोटेन्शियल काय आहे. बरोबर की नाही? कारण की तुम्ही शाळेमध्ये मुलाला लहानपणापासून पाठवतात आणि कोचिंग क्लासेस पण लहानपणापासून हल्ली सुरुवात होते. किंवा आपण असं म्हटलं तर की त्याच्या आवडीनिवडी काय आहेत इथपासून सुरुवात केली तर? आवडीनिवडी हा पुन्हा एक भाग वेगळा आहे. आवडीनिवडी हा तुमच्या वातावरणावर निर्भर करतोय. तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये मुलाला वाढवतात आहे. तुमचं सामाजिक वातावरण, तुमचं कौटुंबिक वातावरण, पालक म्हणून तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, तुमचं प्रोफेशन, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या मुलांच्या आवडीनिवडी बनवण्यामध्ये रिस्पॉन्सिबल असतात. आता आवडीनिवडी मग त्याच्यातनं आपल्याला त्याचा कल कुठं आहे हे समजू शकतं किंवा हो, पण ते आवड निवड ही ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत ना, त्या एक्सटर्नल आहेत. मुलाचं वातावरण बदललं त्याची आवडीनिवडी बदलतील. बरं. म्हणजे आणि सहसा मी पाहिलंय की पालक इथेच चूक करतात. ते मुलांचं करिअर पोटेन्शियल त्यांच्या आवडीनिवडीवरून आयडेंटिफाय करतात, त्यांच्या पोटेन्शियलवरून नाही. म्हणजे मुलाचा एज्युकेशनल इंटरेस्ट किंवा करिअर इंटरेस्ट आणि करिअर पोटेन्शियल ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असू शकतात. बरं बरं. आपण इथे जी गोष्ट करतोय, जर का तुम्ही सायंटिफिक अप्रोचची गोष्ट केली तर पहिले पोटेन्शियल आयडेंटिफाय करा आणि पोटेन्शियल आयडेंटिफाय केल्यानंतर मुलाचं कल किंवा मुलाची आवड निवड ही काय आहे ही नंतर बघा. आणि ह्या दोन्ही गोष्टी जिथे एकूट होतात ते त्याचं खरं करिअर डेस्टिनेशन आहे. म्हणजे असं नाही आहे की आवड निवडला अजिबात महत्त्व नाही आहे. आवड निवड ही पाहिजेच. आता किंवा एका ठराविक मर्यादेनंतर त्याला कुठल्या विषयात मार्क जास्त पडतायत किंवा जास्त त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स आहे. ते अकॅडमिक परफॉर्मन्स आहे. ऑब्व्हियसली ज्या विषयामध्ये त्याचा इंटरेस्ट असेल त्या विषयामध्ये तो जास्ती मेहनत करणार आणि तिथे त्याचं रिझल्ट चांगलं येऊ शकतं. राईट. पण आता त्याची योग्य वेळ कशी ती पालकांनी का ठरवावी त्याचं कारण असं आहे की तुम्हाला किती वेळ हवा आहे तुमच्या मुलाचं सायकोलॉजिकल ग्रूमिंग त्या पर्टिक्युलर करिअरसाठी करायला तुम्हाला किती वेळ हवा आहे हे पालक म्हणून तुम्हालाच माहीत असणार. बरोबर. पण जर का आपण अकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनीच पाहिलं तर जे इंटरनॅशनल करिक्युलम्स आहेत ICSE बोर्ड वगैरे ज्याच्यामध्ये 8वी नंतर स्ट्रीम सिलेक्शन येतं. बरं. पण आपलं स्टेट बोर्ड किंवा CBSE बोर्ड म्हटलं तर आपण SSC नंतर म्हणजे 11वी-12वीमध्ये आपण सब्जेक्ट सिलेक्शन किंवा स्ट्रीम सिलेक्शन करत असतो 10वी नंतर. पण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे स्टेट बोर्ड आणि सेंट्रल बोर्ड ह्या दोन्हीमध्ये 8वी नंतर ते सिलेक्शन आता करावं लागणार आहे. बरं. आता जशी जशी ती न्यू एज्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस होईल त्या पद्धतीने ते अंमलात येईल. तर ह्या दृष्टिकोनातून जर का तुम्ही पाहिलं तर कमीत कमीत मुलांचं करिअर पोटेन्शियल असेसमेंट आणि अकॅडमिक पोटेन्शियल असेसमेंट ह्या दोन्ही गोष्टी कमीत कमीत 8वी इयत्तेमध्ये व्हायला पाहिजे. तर तुमच्याकडे 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी हे 5 वर्ष जे आहेत जे एक फॉर्मेटिव्ह स्टेज असते एज्युकेशनची, एक जी फॉर्मेटिव्ह स्टेज आहे ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे त्याला तुमच्या मुलाला एक व्यवस्थित मार्गावर तुम्ही त्याला प्रेरित करू शकतात, तुम्ही त्याला गाईड करू शकतात. पण अनफॉर्च्युनेटली फोकस असणं गरजेचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे स्ट्रीम सिलेक्शन हा जो एक विषय आहे ना, हा मूल जेव्हा आपलं 10वीमध्ये येतं तेव्हा डायनिंग टेबल डिस्कशनमध्ये हा घेतला जातो. बरोबर. कळलं. आणि नॉर्मली आपल्या मुलांनी स्ट्रीम सिलेक्शन कसं करावं किंवा कुठलं स्ट्रीममध्ये जावं, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, हे आपण कमी आणि बहुतेक आपले नातेवाईक किंवा आपले शेजार, आपले मित्र
ठीक आहे, हे जास्ती नक्की करतात. म्हणजे ते सजेस्ट करतात हां. की तुम्ही मुलाला डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा. पण आपण हे कम्प्लिटली अनसायंटिफिक अप्रोच आहे असं तुम्हाला नाही वाटत का? कारण की आपण पोटेन्शियलचा विचारच नाही करत आहे. बरोबर. बरोबर की नाही? म्हणून माझ्या दृष्टिकोनातून 8वी इयत्तेमध्ये एकदा का तुमचं मूल आलं, बरं. तर तिथून जर का तुम्ही एक प्रॉपर अप्रोचनी पुढे वाढला, तर एक प्रॉपर प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी हे सगळं करून तुम्ही पुढे वाढून तुम्हाला सक्सेस 100% मिळू शकतो. बरं. म्हणजे 8वीपासूनच तो फोकस असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. एज्युकेशन प्लॅनिंगच्या बाबतीत सहसा कुणालाही चर्चा करताना पाहिलं नाहीये. त्याचं काय कारण असू शकेल? त्याचं कारण मला असं वाटतंय की अजूनही करिअर सिलेक्शन आपल्या भारतामध्ये एवढं सिरियसली घेतलं नाही जात. बरं. म्हणजे मी पण अशा बरेच पालकांना ओळखतो, पाहिलं आहे की त्यांना असं वाटतं की मुलांचं चांगलं करिअर करणं ही आपली जबाबदारी आहे. तर त्यासाठी आपण काय करायला हवं? चांगल्याला चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्या, कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्या, मुलांना हवे ते रिसोर्सेस तुम्ही प्रोव्हाइड करा, मुलं शिकतील आणि आपसूक त्यांचं चांगलं करिअर सुरू होईल. पण असं होत नाही ना. आपण कधीही असा विचार करत नाही की मी प्रवासाला सुरुवात करतो, कधीतरी कुठेतरी पोचेन मी, असं तर नाही करू शकत ना. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या भारतामध्ये करिअर सिलेक्शन आणि एज्युकेशन म्हणजे करिअर प्लॅनिंग आणि एज्युकेशन प्लॅनिंग ह्या विषयावर सहसा कोणी विचार करायला मागतच नाही आहे. त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने आम्ही आमचं करिअर बनवलं, आमची मुलंसुद्धा बनवतील. तसंच करतील. पण ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण पालक म्हणून आपलं जे एज्युकेशन प्लॅनिंग आपल्या पालकांनी केलं, तो काळ वेगळा होता. बरोबर. आत्ताचा काळ पूर्णपणे आत्ताचा वेगळा काळ आहे. वेगळा आहे. जर का एक साधारणपणे जर का तुम्ही पाहिलं, तर कुठल्याही पालकांचं मूल 8वीमध्ये येतं म्हणजे त्याचं वय साधारणपणे 12 ते 13 वर्षाचं असतं. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे तेव्हा पालक हे सुद्धा 40च्या आसपास ठेपलेले असतात. बरोबर. आता त्यांचं एज्युकेशन जर का तुम्ही पाहायला गेलं तर एक साधारणपणे 25 ते 30 वर्ष आधी झालेलं पूर्वीचं असतं. आहे. बरोबर की नाही? बरोबर. म्हणजे त्यांच्या एज्युकेशनची सुरुवात 25 ते 30 वर्ष आधी झालेली असते. पण ते 25-30 वर्ष जुनी सिस्टम आत्ताच्या काळामध्ये अडॉप्ट करतात. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्या पालकांनी त्यांचं एज्युकेशन प्लॅनिंग केलं किंवा एज्युकेशन दिलं त्यांना, तसंच आपणही करतो. बरोबर. बरोबर की नाही? पण आपण ह्या ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही विसरतो की तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. त्या काळामध्ये टेक्नॉलॉजी आपल्या लाईफला एवढी डॉमिनेट नव्हती करत. बरोबर. आज आपलं पूर्णपणे लाईफ जे आहे ते टेक्नॉलॉजीमय झालेलं आहे. बरोबर. इंडस्ट्रीच्या गरजा त्या काळातल्या वेगळ्या होत्या, आत्ताच्या वेगळ्या आहेत. त्या काळातले स्किल सेट वेगळे होते, आत्ताच्या स्किल सेटची गरज वेगळी आहे. अच्छा. राईट? बरोबर. विविध प्रकारचे नवीन शैक्षणिक कार्यक्रम सुरू झालेले आहेत. म्हणजे ज्याला आपण एज्युकेशनल प्रोग्राम म्हणतो. मग ते ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशनचे असो किंवा ग्रॅज्युएशनचे असो, म्हणजे मास्टर्सचे. बरोबर. त्याच्यामध्ये विविधता आली आहे. इंडस्ट्रीचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट वाढलेले आहेत. बरोबर. एका त्याच्यात- व्यक्तीकडून वेगळ्या प्रकारची प्रोडक्टिव्हिटी आणि परफॉर्मन्सची अपेक्षा राहते. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही 30 वर्ष जुनी किंवा 25 वर्ष जुनी एक एज्युकेशन कसं करायचं ती पॅटर्न तुमच्या पालकांनी जी राबवली ती तुम्ही नाही राबवू शकत. आत्ता इतके पर्याय उपलब्ध आहेत, त्याचा आपण विचार करतच नाही आपण. अजूनही आपल्याला असं वाटतं. म्हणजे अलीकडेच एक पालकांशी माझी गोष्ट होत होती आणि मी पालकांना एक साधा प्रश्न विचारला की भारतामध्ये किती प्रकारचे करिअर्स अवेलेबल आहेत. तर त्यांनी मोजायला सुरुवात केली आणि मी पाहिलं एक साधारणपणे त्यांच्याकडे 10-12 ऑप्शन्स आल्यानंतर त्यांची स्ट्रगल सुरू झाली आणि त्यांना असं वाटलं की करिअर ऑप्शन्स एवढेच असतात. पण वास्तविक दृष्टीने तुम्ही पाहायला गेलं तर वैश्विक स्तरांवर म्हणजे ग्लोबली जर का पाहायला गेले तर जवळजवळ 650 पेक्षा जास्ती करिअर्स अवेलेबल आहेत. बापरे. म्हणजे इथे तुम्ही बघा, सर्वात पहिले इग्नोरन्स. पालकांना हवी ती माहितीच सर्वात पहिले उपलब्ध नाही आहे.
अजूनही आपण एक ट्रेडिशनल पद्धतीने विचार करतो हो. की चांगलं करिअर म्हणजे कोण, कशात करू शकतात, मेडिसिन, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, फायनान्स, अकाउंटन्सी. आपल्याकडे एवढेच पर्याय आहेत. बरं. आपण अजून वेगळे पर्याय विचारच करू शकत नाही आहे. बरोबर. तर माझं मत असं आहे की पालकांना सुद्धा ह्या बाबतीत स्वतःची, ज्याला म्हणतो ना, स्वतःचं शिक्षण करणं गरजेचं आहे. हां. स्वतःची इन्फॉर्मेशन लेवल वाढवणं गरजेचं आहे. त्याबद्दल माहिती घेणं गरजेचं माहिती आहे. घेणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक प्रोफेशनल एज्युकेशन अँड करिअर ॲडवायझरची तुम्ही मदत घेऊन हां. ही गोष्ट समजू शकतात. एक मार्गदर्शक तुमच्याकडं असलेले असायलाच पाहिजे. पाहिजे. कारण की बघा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचा खर्च वाढत चालला आहे. बरोबर. कॉम्पिटिशनसुद्धा वाढते. बरोबर. खरं की नाही? हो. म्हणजे आपलं एज्युकेशनमध्ये त्या कारणाने अनायासे एक परफॉर्मन्स ड्रिवन करिअरला महत्त्व आलेलं आहे. बरं. म्हणजे आपण परफॉर्मन्स ड्रिवन करिअर नाही, पण परफॉर्मन्स ड्रिवन एज्युकेशनला महत्त्व आलं आहे. बरोबर. आपण मूल तुमचं किती हुशार आहे हे त्याच्या मार्कवरून किंवा त्याच्या CGPA वरून आपण नक्की करतो की तुमचा मुलगा किती हुशार आहे किंवा नाही आहे. बरोबर. पण त्याला किती येतं हे आपण कधी विचारच नाही करत. खरंच. खरं की नाही? म्हणजे तुमचं एज्युकेशन कसं असायला पाहिजे? परफॉर्मन्स ड्रिवन असायला पाहिजे किंवा लर्निंग ड्रिवन असायला पाहिजे. बरोबर. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. हां. आणि त्यासाठी तुमच्यासारखा किंवा एखादा मार्गदर्शक असेल तर त्याच्याकडून तुम्हाला विविध गोष्टींचे ज्ञान होऊ शकतं आणि तुम्ही तुमच्या मुलाला नक्कीच मार्गदर्शन करू शकतात. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. सक्सेसफुल एज्युकेशन आणि करिअर प्लॅनिंगसाठी पालकत्व म्हणजे स्टाईल ऑफ पॅरेंटिंग किती महत्त्वाची आहे? खूपच महत्त्वाची आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने की एक असतं तुमच्या मुलाकडे एक पोटेन्शियल आहे. आता म्हणजे थोडं वेगळ्या पद्धतीने समजूया का, की मुलाकडे एक पोटेन्शियल आहे. बरं. सर्वात आधी पालक म्हणून तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की हे पोटेन्शियल काय आहे, कुठल्या प्रकारचं आहे. बरं. त्याच्यावर तुम्ही तुमची एक स्ट्रॅटेजी बनवतात आणि त्याच्यावर प्लॅनिंग करतात. बरोबर. ठीक आहे. आणि त्या हिशोबाने तुम्हाला त्या मुलाचं पोटेन्शियल, त्याला पूर्ण वाव मिळावा यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. बरोबर. तर आता तुम्हाला जेव्हा पोटेन्शियल कळतं त्यानंतर तुम्हाला तुमचं पण पोटेन्शियल माहिती आहे. बरोबर. ते माहीत असणं पण ते गरजेचं पण माहीत असणं गरजेचं आहे. आणि नॉर्मली पालकत्व म्हणजे स्टाईल ऑफ पॅरेंटिंग, माझी स्टाईल ऑफ पॅरेंटिंग ही नॉर्मली माझ्या आईवडिलांकडून मी अडॉप्ट केलेली असते. अच्छा. त्यात पण काही पद्धती आहेत का स्टाईल ऑफ असतात पॅरेंटिंग? ना, बऱ्याच पद्धती आहेत. म्हणजे माझ्या आईवडिलांनी माझं संगोपन ज्या पद्धतीने केलं, मी पण माझ्या मुलाचं त्याच पद्धतीने करणार. बरोबर. बरोबर की नाही? बरोबर. म्हणजे हा एक भाग असतो. दुसरं एक असतं की मी माझी स्टाईल ऑफ पॅरेंटिंग आईवडिलांकडून जर का मी घेतली नाही आहे तर होऊ शकतं मी समाजातनं कोणाकडून घेतलेली आहे. बरं. माझं स्वतःचं रोल मॉडेल कोणीतरी आहे, हां. मी त्याच्याकडून मी घेतोय. बरं. पण इम्पॉर्टंट हे आहे की माझी स्टाईल ऑफ पॅरेंटिंग होते का, जी पण एक स्पेसिफिक पद्धत आहे ती का पद्धत होते ती, कारण की ती मला आवडते, ती माझ्या पर्सनॅलिटीला सूट करते. पण होऊ शकतं की ते माझ्या मुलाच्या पर्सनॅलिटीला सूट नसेल करत. बरं. बरं. तर सर्वात पहिले आपण हे समजून घ्यावं की स्टाईल ऑफ पॅरेंटिंग किती प्रकारचे आहेत. हां. त्याबद्दल मार्गदर्शन करा. तर स्टाईल ऑफ पॅरेंटिंग ह्या नॉर्मली 3 प्रकाराच्या असतात. आणि हे माझं स्वतःचं मंतव्य आहे. बरं. की 3 प्रकाराचे पॅरेंटिंग असू शकतात. एक पॅरेंटिंग ॲज अन इन्फॉर्मर बरं. किंवा पॅरेंट ॲज अन इन्फॉर्मर. हां, मी म्हणजे फक्त माझ्या मुलाला सांगतोय, हे बघ तुला डॉक्टर व्हायचं आहे, बरोबर आहे, आणि त्यासाठी तुला ज्या गोष्टींची गरज वाटेल तुम्हाला फक्त सांग, मी त्या वस्तू हजर करीन, पण ही तुझी जबाबदारी की तुला डॉक्टर व्हायचं आहे. त्यासाठी जे काय लागेल ते द्यायला मी तुला तयार आहे. आता हे असे जे पालक असतात ना, हे असं समजतात की माझं काम आहे मुलाला सांगणं की मी त्याच्याकडून काय एक्सपेक्टेशन ठेवतोय, एवढंच, म्हणजे तो करून घेईल.
त्याचं तो ठीक आहे ना? करेल. अशी समजूत असते. म्हणजे ही एक पद्धत आहे पॅरेंटिंगची. बरं बरं. दुसरी पॅरेंटिंगची पद्धत आहे ती आहे पॅरेंट ॲज अ परफॉर्मर. परफॉर्मर. हे पॅरेंट थोडे ज्याला म्हणतो ना जास्ती जागरूक असतात. बरं त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांचं किंवा मुलाचं परफॉर्मन्स हे अतिशय इम्पॉर्टंट असतं. बरं. म्हणून ते मुलाच्या टीचर्सशी बोलतात, मुलाशी बोलतात, त्यांच्या कोचिंग क्लासच्या फॅकल्टीज बरोबर बोलतात. बरं. ते स्वतःच्या नेटवर्कमध्ये बऱ्याच इन्फॉर्मेशनला ब्राउज करतात. हां. ठीक आहे, इंटरनेट ब्राउज करतात आणि कुठल्याही पद्धतीने ते त्यांना फक्त एकच गोष्ट पाहिजे असते, मी काय करायला हवं जेणेकरून माझं मूल किंवा माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही सक्सेसफुल व्हायला पाहिजे. बरं. तर त्यांचं संपूर्ण लक्ष मुलांच्या परफॉर्मन्सकडे असतं. परफॉर्मन्स कसा होतोय. आणि त्यासाठी त्यांना जे पण काही करावं लागतं ते करतात. बरं. राईट. हां. ही दुसरी पद्धत. ही दुसरी पद्धत आहे. पण ही पद्धत पेक्षा पण आणखीन एक तिसरी पद्धत आहे, त्याला म्हणतात पॅरेंट ॲज अ प्लेयर. प्लेयर. म्हणजे ते नुसतं सांगत नाही, नुसतं ते रिसोर्सेस प्रोव्हाइड नाही करत, पण ते मुलाबरोबर मुलाच्या एज्युकेशनच्या प्रवासा म्हणजे एज्युकेशन जर्नीमध्ये पार्टिसिपेट करतात. प्रत्यक्ष मैदानात जातात. मैदानात उतरतात. ग्राउंड लेवलला. येस. ते मुलाला फक्त एवढं नाही सांगणार वाचायला बस. हां. ते म्हणतील चल आपण दोघंही जण वाचायला बसू. अरे वा, ही किती छान पद्धत आहे. तू तुझ्या अभ्यासाचं पुस्तक वाच, मी बहुतेक माझी कादंबरी वाचेन किंवा मी कोणाचं आत्मकथा चरित्र वाचेन. बरं. पण त्यावेळी ते मुलाच्या शेजारी राहतील. मुलाला जर का सांगितलं सकाळी 5 वाजता उठायचं, ते सांगत नाही. ते स्वतः आधी 4:30 वाजता उठतील आणि मुलाला 5 वाजता उठवतील. म्हणजे स्वतः रिंगणात उतरतात. ते प्रात्यक्षिक करून दाखवतात. ते मुलांचे एक रोल मॉडेल म्हणून स्वतःला प्रस्थापित करतात. ते नुसते एक्सपेक्टेशन नाही ठेवत. मी आधी पण जे तुम्हाला सांगितलं इकोसिस्टम, ती ही इकोसिस्टम आहे. अच्छा, ही इकोसिस्टम आहे. मुलाला तुम्ही सांगणार जंक फूड खायचं नाही, हो, तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे, त्या कारणाने तुझ्या अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ शकतो, तर जंक फूड खायचं नाही. आणि स्वतः पिझ्झा खाणार. ह्याला काय अर्थ आहे? तर सर्वात आधी ते स्वतः जंक फूड बंद करणार आणि मुलाला एक रोल मॉडेल म्हणून बनणं. अलीकडे मुलांच्या दृष्टिकोनातून जर का पाहायला गेला ना, तर 2 मेजर चॅलेंजेस मुलांना फेस करावे लागतात. बरं. आणि त्या इव्हेंच्युअली पालकांना सुद्धा कराव्या लागतात. बरं. कुठल्या प्रकारचे आहेत ते? पहिली चॅलेंज जी आहे ती आहे डिजिटल ॲडिक्शन. बरोबर. हो. मोबाईल, लॅपटॉप, ठीक आहे, त्याचं ॲडिक्शन कमी करणं. ठीक आहे, हे मोठ्यातली मोठी चॅलेंज आहे. बरोबर. दुसरी जी चॅलेंज आहे ती आहे प्रोकास्टिनेशन. करूया ना, काय घाई आहे, गोष्टी पुढे ढकलत राहणं. गोष्टी पुढे ढकलायच्या, अजून परीक्षेला वेळ आहे ना, अच्छा, करूया ना आपण तयारी, अजून वेळ आहे आपल्याकडे. ह्या दोन्ही चॅलेंजेस कितीही मुलगा इंटेलिजंट असो किंवा हुशार असो, त्याच्या आयुष्यामध्ये मोठ्यातले मोठे रोड ब्लॉक्स आहेत. बरं. ते दूर केले पाहिजे. पोटेन्शियल कितीही असेल वेस्ट होईल. बरं. आता आई म्हणणार मुलाला सारखं सारखं त्या मोबाईलमध्ये लक्ष देऊ नकोस, अभ्यासाकडे लक्ष दे, पण स्वतः इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असतील, तर मुलावर त्याचा काय परिणाम होणार किंवा काय प्रभाव पडणार? म्हणजे तुम्ही एक चुकीचं रोल मॉडेल म्हणून स्वतःला मुलासमोर प्रस्थापित करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जे पालक कसोशीने लक्ष देतात ते माझ्या दृष्टिकोनातून प्लेयर्स आहेत. अच्छा. आणि खरं सक्सेस प्लेयर्सला मिळतं, जे रिंगणात उतरतात ना त्यांना मिळतं. म्हणजे हे 3 पालकत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. किंवा आणि मला वाटतं ते मुलांच्या सुखदुःखात किंवा यश अपयशात ते त्यांच्या बरोबर राहतात. जे तर राहावंच लागतं. म्हणजे ती तर मोठ्यातली मोठी गरज आहे. कारण की जर का तुम्ही एका मुलाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, एका स्टुडंटच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर त्यांच्या चॅलेंजेस वेगळ्या असतात. बरोबर. एका बाजूला ॲडोलेसंट एजमध्ये ते आलेले असतात, टीनेज ज्याला म्हणतो आपण, त्याच्या चॅलेंजेस वेगळ्या असतात, अकॅडमिक चॅलेंजेस वेगळे आहेत, त्यांच्या सोशल चॅलेंजेस वेगळे आहेत, आणि कॉम्पिटिशन, सायकोलॉजिकल चॅलेंजेस वेगळे आहेत. बरोबर. कॉम्पिटिशन आहे. बरोबर. सदैव ते रेट रेसमध्ये असतात.
बरोबर. राईट. हं, म्हणजे आपण पालक म्हणून सुद्धा त्यांना रेट रेसमध्ये उतरवतो. बरोबर. त्या rat बऱ्याच race वेळेस मध्ये आपण चुकीचे एक्झाम्पल देत असतो सबकॉन्शियसली. अच्छा. शेजारच्या मुलांनी किती मार्क्स आणले SSC मध्ये, तुलाही तेवढे आणायचे. म्हणजे आपण मुलांना न कळत एक अशा रेट रेसमध्ये उतरवतो जेणेकरून मुलांवर भयंकर प्रेशर निर्माण होतं. आणि इथे प्रेशर कसलं आहे? परफॉर्मन्सचं आहे, लर्निंगचं नाही आहे. परफॉर्मन्स आहे. बरोबर. ठीक आहे. पण तो जेव्हा करिअर सुरू करेल ना, तेव्हा त्याच्या लर्निंग्स त्याला कामास येतील. नुसतं परफॉर्मन्स कामास येणार येणार नाही. नाही. त्यामुळे तो काय शिकतो हे त्यानं हे लक्षात महत्त्वाचं घेऊन आहे. शिकलं पाहिजे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून जेव्हा जर का एका मुलाचं करिअर प्लॅनिंग करायचं असेल तर त्यासाठी करिअर असेसमेंट गरजेचं आहे. त्यासाठी करिअर असेसमेंटच्या बेसवर एज्युकेशन प्लॅनिंग गरजेचं आहे. आणि त्याच्या बेसवर तुम्हाला तुमचं पालकत्व म्हणजे स्टाईल ऑफ पॅरेंटिंगचा लिटमस टेस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. ओ, आपण कुठं आहोत या 3 प्रकारात, आपण कुठल्या आहोत? प्रकारचे पालक आहोत याचा आपण नक्कीच विचार केला विचार पाहिजे. करायला हवा. तुमच्या मतानुसार अलीकडं मुलांच्या भविष्यासाठी पालक आता किती जागरूक झाले आहेत? बऱ्यापैकी जागृत झालेत. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आहे ना, विविध प्रकारचे पालक असतात बरं. आणि त्यांच्या गरजा पण वेगळ्या असतात. बरं. त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण वेगवेगळं असतं. वेगवेगळं. आणि ह्या सगळ्यांचा ते त्यांच्या मुलांच्या करिअर किंवा एज्युकेशनच्या बाबतीत काय विचार करतात ह्याच्यावर फार मोठा त्याचा एक इम्पॅक्ट असतो. बरं. तर जर का विविध प्रकारचे पालक जर का म्हणायचे झाले बरं. तर तीन प्रकाराचे मला मुख्य रूप म्हणजे मी माझ्या करिअरमध्ये आत्तापर्यंत तीन प्रकाराचे पालक पाहिलेत. बरं. पहिले पालक आहे की फॉर एन एक्झाम्पल मी डॉक्टर आहे, म्हणजे माझ्या मुलाने मेडिकलमध्येच जायला पाहिजे. त्यानं डॉक्टरच व्हायला हवं. हां, म्हणजे माझ्यासाठी उत्तम म्हणजे Career काय उत्तम असेल? करिअर किंवा सक्सेसफुल करिअर म्हणजे फक्त मेडिसिन. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी काही एक्सेप्टेडच नाही आहे. बापरे. हे असे एक पालक असतात. बरं. दुसरे पालक असतात त्याहून पूर्ण विरुद्ध. बरं. मला माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर व्हायचं होतं, मी नाही होऊ शकलो, माझ्या मुलांनी तर आता मेडिकल घ्यायलाच पाहिजे, त्यानं डॉक्टर व्हायलाच हवं. व्हायलाच पाहिजे. हे दुसरं एक्स्ट्रीम पोल आहे पॅरेंटिंगचा. बरोबर. आणि तिसरे जे पालक असतात, हं. ठीक आहे ना, हे या दोन्ही प्रकाराच्या पालकांपेक्षा अतिशय वेगळे असतात. बरं. जे मी तुम्हाला सांगितलं ना, इन्फॉर्मर, हां. ते फक्त मुलांना सांगतात, हे बघ, तुला जे व्हायचं असेल ना ते तू हो, तुला जे करिअर घ्यायचं असेल ते तू करिअर सिलेक्ट कर. ठीक आहे. आमचं कर्तव्य आहे तुला ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या आम्ही तुला द्याव्या. जी साधन सामग्री लागेल ती. हां, तुला जे रिसोर्सेस पाहिजेत ते आम्ही देऊ, पण करिअर सिलेक्शन हे तू करशील बरं. आणि त्यात सक्सेसफुल होणं हे तुझी जबाबदारी. हे तिसऱ्या कॅटेगरीचे पॅरेंट्स असतात. नॉर्मली असे पॅरेंट्स जर का मुलं सक्सेसफुल झाले तर त्याचं क्रेडिट स्वतः घेतात की आम्ही मुलांना मुक्तता दिली, आम्ही त्यांना फ्रीडम दिलं. बरोबर की नाही? हां. आणि म्हणून ते सक्सेसफुल झाले. झाले. पण जर का नाही झाले तर ह्याच प्रकारचे पालक मुलांना ब्लेम सुद्धा करायला म्हणजे विचार नाही करत. मी तुला सगळं दिलं तरी सुद्धा तू शिकला नाही, म्हणजे मी माझं काम केलंय, तू तुझं काम केलं नाहीये. बापरे. मुख्य रूप मी पाहायला गेलं तर असे 3 प्रकाराचे पॅरेंट्स मी पाहिलेत. पण चौथ्या कॅटेगरीचे पण पॅरेंट्स मी पाहिलेत. बरं. जे तुम्ही विचारतात ना, तुम्ही जे विचारलं मला आता की जागरूक झाले आहेत, जागृत झाले की नाही, ते जागरूक पॅरेंट्स जे असतात ना, ते म्हणतात मी सर्वात पहिले हे पाहीन की माझ्या मुलामध्ये पोटेन्शियल काय आहे. अच्छा. पोटेन्शियल प्रमाणे मी त्याचं पूर्ण एज्युकेशन प्लॅनिंग करेल. वेळ आली तर मी प्रोफेशनल एज्युकेशन आणि करिअर काउन्सिलरची किंवा ॲडवायझरची मदत पण घेईन. पण मी एन्शॉर करीन की माझा मुलगा किंवा माझी मुलगी हे त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायला पाहिजे. त्यासाठी त्यांना फ्रीडमसुद्धा देईन आणि गायडन्ससुद्धा देईल आणि एक इकोसिस्टमसुद्धा प्रोव्हाइड करीन. अरे वा. ह्या प्रकाराचे पालकसुद्धा असतात जे तुम्ही म्हणतात ते जागरूक
हां, सजग पालक आहे. अलीकडे हे अजूनही हे नंबरमध्ये फार कमी आहेत. अच्छा. त्यांची म्हणजे संख्या फार कमी वाढायला हवी. हां, म्हणजे पर्सेंटेज वाईज पाहायला गेलं तर फार कमी पॅरेंट्स ह्या कॅटेगरीमध्ये आत्ता येतात आहे. बरं. पण बाकीचे जे पॅरेंट्स आहेत, जे मी आधी सांगितले 3 प्रकाराचे हो. पॅरेंट्स, आता त्या प्रकाराच्या पॅरेंट्सला एक वेगळेच प्रश्न त्यांच्यासमोर आलेत. बरोबर. ते म्हणजे आम्ही मुलांना कुठल्या प्रकारचं करिअर आणि कुठल्या प्रकारच्या एज्युकेशनसाठी मदत करायला हवी. आम्ही काय करायला हवं बरं. हे त्यांना कळत नाही आहे. मला असं वाटतंय की हळूहळू बदल येऊ लागलाय. कमीत कमीत पॅरेंट्सला एवढं तरी कळायला लागलंय की इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन वाढते. बरोबर. अभ्यासाचे आणि शिक्षणाचे प्रकार बदललेत. तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, मीडिया ह्याचा बराच इम्पॅक्ट मुलांवर, त्यांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या करिअरवर होतोय. होऊन राहिलेला आहे. बरं. म्हणून जागरूक पॅरेंट्सच्या कम्पॅरिझनमध्ये कन्फ्युज्ड पॅरेंट्सची कॅटेगरी ही वाढत चालली आहे. अच्छा. आणि खरं सांगितलं तर माझ्या दृष्टिकोनातून हे चांगले इंडिकेशन आहेत. अच्छा, हे चांगलं आहे. एका अर्थानं हां, चांगलं म्हणजे आहे. कमीत कमीत पालक म्हणून तुम्ही कन्फ्युज तर आहात. हां. म्हणजे तुम्हाला एवढं तर कळतंय की तुम्हाला काहीतरी प्रश्न भेडसावतात आहे. म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं शोधायची आहेत. हां. आता फक्त तुम्हाला हे माहीत नाहीये की तुम्हाला तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यात कोण तुम्हाला मदत करेल. मदत करेल. कुणाची मदत म्हणजे मला घ्यायला असं वाटतंय की बदल घडून राहिलेला आहे. हळूहळू हा बदल घडेल. लोकांमध्ये जागरूकता यायला लागली आहे. ती आणखीन वाढेल. बरोबर. आणि त्यामुळं मुलांचं नक्कीच कल्याण होणार आहे किंवा त्यांना नक्कीच चांगली दिशा मिळू आहे. शकते. सर, करिअर प्लॅनिंग किंवा एज्युकेशन प्लॅनिंग, स्टाईल ऑफ पॅरेंटिंग या सगळ्यांबद्दल आपण बोलतोय. पण स्टुडंट्सना कुठली चॅलेंजेस फेस करावी लागत आहेत त्याबद्दल पण थोडक्यात सांगाल तर बरं होईल. माझ्या दृष्टिकोनातून स्टुडंट्सचे प्रायमरी जे चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे पॅरेंटल एक्सपेक्टेशन्स. बरं. पालकांच्या अपेक्षा. म्हणजे सर्वात जास्ती दडपण पालकांच्या एक्सपेक्टेशन्स येत आहे. पॅरेंटल एक्सपेक्टेशन बरं. जे मी आधी सांगितलं, मला डॉक्टर व्हायचं आहे, मी नाही झालो, तू तर व्हायलाच पाहिजे. हो. किंवा मी डॉक्टर आहे म्हणजे तू सुद्धा डॉक्टरच तू डॉक्टर व्हायलाच पाहिजे, नाहीतर लोक काय म्हणतील. बरं. राईट. म्हणजे पॅरेंटल एक्सपेक्टेशन हे सर्वात मोठं आहे. बरं. दुसरं जे आहे ते आहे पियर प्रेशर. पिअर प्रेशर. म्हणजे स्टुडंटला सर्वात मोठ्यातला मोठा प्रॉब्लेम आहे की त्याला स्वतःचं पोटेन्शियल माहीत नसतं, पण पियर इन्फ्लुएन्स एवढा असतो की इंजिनिअरिंगसाठी तो क्वालिफाय करू शकणार नसेल तरी त्याला इंजिनिअरिंगमध्ये जायचं असतं, किंवा मेडिसिनसाठी तो क्वालिफाय करू शकत नसेल तरीसुद्धा त्याला मेडिसिनमध्ये जायचं असतं. बरोबर. पण तो हे विसरतो की मी बहुतेक एक चांगला फार्मासिस्ट होऊ शकतो, मी चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो, किंवा मी आर्किटेक्ट होऊ शकतो, मी एक चांगला सिटी प्लॅनर होऊ शकतो, मी एक मास्टर शेफ होऊ शकतो. या गोष्टींचा विचारच केला विचारच नाही करू शकत, कारण की तेवढं पियर प्रेशर आहे त्यांच्यावर. सगळेजण जातात त्याच दिशेनं. त्या दिशेने मला जायला पाहिजे. तिसरं जे आहे दॅट इज इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मीडिया. बरं. म्हणजे एकेकाळी मला असं आठवतंय की आधी टेक्नॉलॉजी हा आपल्या जीवनाचा एक भाग होता. आता टेक्नॉलॉजी आपलं जीवन झालंय. टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टी रेग्युलेट करते. बरोबर. पूर्वी असं म्हणायचं की अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा आहेत, पण आता मोबाईल ही त्यातली एक, ॲब्सोल्युटली राईट. टेक्नॉलॉजी ही त्यातली एक चौथी गरज झाली आहे आता. म्हणजे 1 मिनिटासाठी आपण सुद्धा बघा ना, आपण सुद्धा मोबाईल किंवा टेक्नॉलॉजी वाचून आपल्या अस्तित्वाचा विचार नाही करू शकत. हो. काही काळ ते बंद करून आपण काही काळ सुद्धा राहू शकत नाही राहू शकत. म्हणजे एक टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट आपल्यावर किती आहे बरोबर. हा मुलांना कळत नाही, पण हा प्रॉब्लेम त्यांना क्रिएट होतोय. आणि त्या कारणाने मुलांच्या स्लीपिंग डिसऑर्डर्स वाढलेत. बरं. सगळ्या वेळा बदलल्यात. झोपण्याचं चक्र, बदललंय. उठण्याचं चक्र. मला आठवतं आपण जेव्हा लहान होतो तेव्हा रात्री 9:30-10 वाजता झोपायचं हा एक नियम असायचा. लवकर निजे लवकर उठे, त्याची आरोग्य संपदा भेटे. अभ्यासासाठी जर का तुम्हाला उठायचं असेल तर सकाळी लवकर उठून तुम्ही अभ्यास करायचा.
बरोबर. अलीकडे रात्री मुलं 12, 1, 2 वाजूस्तोवर झोपतच नसतात. बरोबर. काय काय जणांची अभ्यासाची वेळ रात्री 12 नंतर सुरू सुरू होते. आणि अलीकडे माझे काही स्टुडंट्स आहेत ज्यांना मी त्यांच्या एज्युकेशन प्लॅनिंगमध्ये मी मदत करतोय. महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये ॲव्हरेज 100 ते 125 तास बापरे. मोबाईलवर स्पेंड करतात. म्हणजे रोजचे ॲव्हरेज 3.5 ते 4 तास इतका वेळ मोबाईलवर करतात. बापरे. आणि तो पूर्णपणे अनप्रोडक्टिव्ह टाईम आहे. बरोबर. म्हणजे त्यात अभ्यासाचा वेळ किंवा असं काहीच नाही. म्हणजे टेक्नॉलॉजीने बघा आपल्याला किती डॉमिनेट केलेलं आहे. त्यातनं जर का कोणी वाचलं तर आपल्याकडे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत बरोबर. ज्याच्यावर मोस्ट ऑफ द टाईम अनसेन्सर्ड कंटेंट आपली मुलं पाहत असतात. बरोबर. आणि पालक म्हणून बऱ्याच वेळेस आपल्याला हे कळत नसतं की आपण त्या गोष्टी कशा कंट्रोल कराव्या. बरोबर. म्हणजे हा एक चॅलेंज आहे. एक मोठं मुलांना कळत नाहीये. डिस्ट्रॅक्शन केवढं आहे. डिस्ट्रॅक्शन मुलांना कळत नाही की हे माझ्या आयुष्याला किती नुकसानदेही आहे. पण ते फेस करतात आता. बहुतेक काही वर्षानंतर त्यांना कळेल की ही मोठ्यातली मोठी चॅलेंज होती जी मी क्लिअर नाही केली. ह्या व्यतिरिक्त सुद्धा मुलांच्या दुसऱ्या चॅलेंजेस असतात. बरोबर. ठीक आहे. की ह्यातनं त्यांचं आरोग्य बिघडणं किंवा ज्या जागण्या झोपण्याच्या सवयी त्यातनं आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. ते तर आहेच. त्या व्यतिरिक्त अकॅडमिक चॅलेंजेस तर आहेच. बरोबर. बरोबर. मार्क पर्सेंटेज ते तर आहेच. रेट रेसमध्ये आपण उतरलेलो आहोत हे त्यांना माहीत नसतं पण ते रेट रेसमध्ये असतात. त्या कारणाने बऱ्याच वेळेस सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स होतात. फ्रस्ट्रेशन येतं, नर्वस ब्रेकडाऊन होतं. बापरे. ते कोणाला सांगू शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे टेक्नॉलॉजी एवढी नव्हती तेव्हा आपल्याकडे मित्र होते. आज आपल्या मुलांकडे मित्र नाही आहे, त्यांच्याकडे फक्त टेक्नॉलॉजी आहे. त्यांना त्यांचे मतं कुठे व्यक्त करायची असतील, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम कोणाशी शेअर करायचे असतील तर बऱ्याच वेळेस त्यांच्याकडे मित्र नसतात. आणि असले तरी ते मित्रसुद्धा टेक्नॉलॉजीमध्ये अटकलेले आहेत, कुठे गुरफटलेले आहेत. बरोबर. म्हणजे अशा विविध प्रकाराच्या चॅलेंजेस मुलं फेस करतात. त्या व्यतिरिक्त ज्याला म्हणतो ना करिअरच्या बाबतीमध्ये मुलांकडे बरेच प्रश्न आहेत. क्लॅरिटीच नाही आहे. जसं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने नवीन करिअर्स बनून राहिलेत. नवीन करिअर्स अस्तित्वात येतात. काही जुने करिअर फेज आउट झालेले आहेत. बरं. तर मी काय करायला हवं हे प्रश्न त्या ठिकाणी तर आहेच. माहितीच नाही आहे त्याबद्दल. आणि आणखीन एक जर का तुम्हाला स्फोटक जो प्रश्न आहे माझ्या दृष्टिकोनातून तो आहे म्हणजे आपली सोशल सिस्टम जी आहे ती जवळजवळ क्रॅश झालेली आहे. बापरे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर आपल्या भारतामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जॉईंट फॅमिली कल्चर होतं. बरोबर. एक घर त्यात 10 जण असायचे. जॉईंट फॅमिली होती. आपण प्रगती करायला लागलो तसं तसं आपण जॉईंट फॅमिलीमधून आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आलो. बरोबर. घरातली माणसंच कमी होत गेली किंवा लोक घरातनं वेगळे व्हायला लागले. कोणी नोकरीसाठी, कोणी धंद्यासाठी. बरोबर. ठीक आहे. काही लोकांना सामाजिक अडचणी आल्या म्हणून ते वेगळे झाले. बरं. तर जॉईंट फॅमिली कल्चरपासून आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये गेलो. न्यूक्लिअर फॅमिलीपासून आपण न्यूक्लिअर फॅमिली विथ सिंगल चाइल्ड झालो आहे. बरोबर. कळलं. आणि बऱ्याच केसेसमध्ये आता सिंगल पॅरेंटिंग सुद्धा पाहायला मिळतंय. बरोबर. म्हणजे इतकी परिस्थिती वाईट बदलत परिस्थिती चालली. ही आहे की आपण आपली जी सामाजिक एक बांधिलकी होती म्हणजे सामाजिक एक संघटन जे होतं, सामाजिक एक व्यवस्था होती, आपण आपल्या हाताने तोडली आहे. ओ, तीच बदलत चालली. जर का स्टुडंटला एकेकडे एवढ्या प्रकारचे चॅलेंजेस फेस करावे लागतात तर त्यासमोर जर का 1 मिनिटासाठी विचार करा, जर का जॉईंट फॅमिली असती कल्चर, बरोबर. जॉईंट फॅमिली कल्चर असतं तर किती प्रश्न सुटले असते ना. अगदी. म्हणजे एका बाजूला आपण आपली सामाजिक संघटन, आपलं फॅमिली स्ट्रक्चर आपण डिस्ट्रॉय केलं आहे कॉन्शियसली, सबकॉन्शियसली. आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स अ डिफरंट टाइप्स ऑफ चॅलेंजेस. बरोबर. तुम्ही 1 मिनिटासाठी विचार करा, आर वी नॉट सिटिंग ऑन द वॉल्केनो ऑफ अ सोशल इरप्शन्स. बरोबर आहे. माझ्या दृष्टिकोनातून
ही वेळ प्रत्येक पालकांनी जागरूक होण्याची होण्याची. आहे. बरं. नक्कीच. यातनं नक्कीच धडा सर्वांनी घ्यायला घ्यायला हवा. हवा. बरोबर. मकरंद सर, या सर्व विचार मंथनातून समस्त पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी तर एकच सल्ला देईन, जागरूक व्हा. एक्सपेक्टेशनच्या ऐवजी, इग्नोरन्सच्या ऐवजी नॉलेज वाढवा, कॉन्शियसनेस वाढवा. बरं. कारण की शिक्षण हे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. करिअर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण बदलत्या गरजा, म्हणजे वैयक्तिक गरजांच्या बाबतीत बोलत नाही आहे मी. बरं. मी आपल्या इंडस्ट्रीच्या काय गरजा आहेत, इंडस्ट्रीमध्ये कुठल्या प्रकाराची स्किल सेटच्या गरजा आहेत. नुसतं ग्रॅज्युएशन इज नॉट सफिशियंट. बरोबर. तेवढं पुरेसं नाही आहे. ओनली मास्टर डिग्री इज नॉट सफिशियंट. बापरे. And when you actually, when you start planning out career for your child, first of all, you should understand what industry is looking for. अच्छा. म्हणजे प्रत्येक 5 वर्ष ते 7 वर्षाच्या ह्याच्यामध्ये, किंबहुना त्याहूनही कमी काळामध्ये इंडस्ट्रीच्या गरजा बदलतात आहे. इंडस्ट्रीला वेगवेगळ्या प्रकारच्या स्किलसेटची गरज आहे. आणि तितक्याच नवीन संधी पण उपलब्ध होत. नवीन संधी येते. आता बघा, अलीकडेच ChatGPT आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला चॅलेंज करतंय. ह्युमन इंटेलिजन्सला चॅलेंज करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार आहे. बापरे. म्हणजे तुम्हाला जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ला फायदा घ्यायचा असेल तर तुमचं ह्युमन इंटेलिजन्स त्याहूनही चांगलं असायला पाहिजे. म्हणजे माझं अंतःकरणापासून जर का मी काही ॲडवाईस करायला मागितली तर मी ही करीन पालकांना, की मुलांचं पोटेन्शियल आयडेंटिफाय करा, त्यांच्यासाठी योग्य ते शिक्षण, त्याचं प्लॅनिंग करा, त्यासाठी लागणारी इकोसिस्टम डेव्हलप करा आणि मुलांना परफॉर्मन्स ड्रिवनच्या जोडीने लर्निंग ड्रिवन एज्युकेशनसाठी प्रेरित करा. हेच आपलं सांगणं आहे. किंवा म्हणजे ह्या पद्धतीने जर का केलं तरच तुमचं मूल यशस्वी पुढच्या होऊ शकतं. बदलत्या काळाच्या गरजेला, ज्याला म्हणतो, तोंड देऊ शकतो. बरोबर. आणि त्यानंतर तो आयुष्यामध्ये सक्सेसफुल सुद्धा होऊ शकतो. म्हणजे पालकांसाठी मी एवढीच तुम्हाला माझा वैयक्तिक सल्ला देऊ शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आज आपल्याला मकरंद भट यांच्याकडून करिअर प्लॅनिंग, एज्युकेशनल प्लॅनिंग, स्टाईल ऑफ पॅरेंटिंग या विषयावर मौलिक मार्गदर्शन मिळालं. याविषयी अधिक माहिती www.makarandbhat.com या साईटवर उपलब्ध आहे. तर ह्या साईटला जरूर भेट द्या. आपण आपला वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटू.